आणि त्याला जेलमध्ये टाकायचं। आणि त्यासाठी सरपोतदार नावाच्या संकटाचा सामना करायला आम्ही तयार आहोत। आता फक्त तुमचा आशीर्वाद हवाय। प्लीज नाही म्हणू नका, प्लीज। ठीक आहे, किती छान समजून सांगितलंस ना मला सगळं। पण जे कराल ते सांभाळून करायचं आणि तुमच्या या कामामध्ये माझी मदत लागली तर मला सांगा, मी आहे तुमच्या बरोबर। नक्कीच। पण मला असं वाटतं की तुम्ही आधी त्या गोविंदला शोधून काढा, म्हणजे तो सापडला की आपल्याला कळेल ना की त्याचा आणि सुजित सरपोतदारचा काय संबंध आहे। तो तुम्हाला गोविंदची लिंक मिळाली? नाही, अजून तरी त्याची काही लिंक सापडलेली नाहीये। हा माणूस मास्टरमाइंड वाटतोय आणि सुजित पार्टनर इन क्राईम। खूप श्रूड वाटतोय हा माणूस मला। आधी त्याला बघायला हवं आपल्याला, मग त्याच्याकडे जायला हवं। अरे त्याचं नाव पोलिसांना सांगा ना, पोलीस अरेस्ट करतील त्याला। नाही नाही मॅम, आत्ताच त्याचं नाव पोलिसांना सांगू नाही शकत आम्ही। जेसी, आपण सुजित सरांवर लक्ष ठेवलं तर, म्हणजे सुजित सरांच्या थ्रू आपल्याला त्या गोविंद पर्यंत पोहोचता येईल। ऍक्च्युली नाही अगं, कारण सुजित आता त्या गोविंदला भेटणं अवॉइड करेल। मग आता काय? तेच तर कळत नाहीये ना मॅम। संचिता, खरं सांग मला, तुमच्यात भांडणं का होत आहेत? कारण काय आहे? मला वाटलं होतं की तुमच्यात सगळं व्यवस्थित चालू असेल, पण आज जे पाहिलं, काय प्रॉब्लेम आहे? मम्मा, ते काही भांडण होतं का हो? आमची मस्ती चालू होती मम्मा। आणि तुम्हाला माहितीये ना, आम्ही आधीपासून फ्रेंड्स आहोत, त्यामुळे कधी कधी आमची अशी नोकझोक चालू असते हो। कुठे एवढं मनावर घेताय? हो संचिता, तुला जेवढं खोटं बोलायचं तेवढं बोल, पण माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे। आज जे काही मी पाहिलं ते असो, तुला नसेल सांगायचं नको सांगूस, काही गरज नाहीये त्याची, पण मला सरपोतदार घराण्याचा वारस हवाय, आणि तो सुद्धा मी मगाशी सांगितलं तसं लवकरात लवकर। ते मोलकर्णीचं पोर ह्या घराचा वारस असल्यासारखं वावरायच्या आत। तुम्हाला काही अक्कल आहे का ग? दोघं भांडताय तुम्ही? हा, इतके दिवस मला वाटत होतं तुमच्यात सगळं व्यवस्थित चाललंय, लवकरात लवकर गोड बातमी मिळेल, पण आज जे पाहिलं त्याच्याने माझं टेन्शन वाढलंय ग। संचिता, आपण बायकांनी ना नवऱ्यांना खुश ठेवायला हवं, त्यांना 50 व्यवधान असतात ग, त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टीत जरा इंटरेस्ट कमी असतो। आपण त्यांच्या मनात इंटरेस्ट निर्माण करायला हवा। तुला कळतंय ना मी काय बोलतेय ते? हो मम्मा, तुलाही व्हायचंय ना? मग असं भांडून कसं चालेल? सुजितचा विश्वास नाहीये पत्रिका आणि याच्यावर, तुझा तर आहे ना, मग झालं तर। माझाही फार विश्वास नाही आहे यावर मम्मा। संचिता, काय झालं? पत्रिका देतेस ना? हो, आता गुरुजीच सांगतील तुमच्या आयुष्यात अपत्ययोग कधी येते। जेसी, तो गोविंद बिझनेस करतो ना, म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये स्टाफही असेल। मग समजा आपण जर कॅन्डिडेट म्हणून त्याला फोन केला आणि नोकरी मागितली तर त्याच्यापर्यंत पोहोचायला सोपं जाईल आपल्याला। अगं गुड आयडिया, अशाने त्याला आपल्यावरती संशयही नाही येणार आणि त्याला रेग्युलर रुटीन असेल असंही वाटेल। तू फोन कर त्याला।
हॅलो, हॅलो, मी जुली फर्नांडिस बोलतेय. हाव आर यू सर? कोण जुली आणि काय काम आहे? सर, मला ना ऍक्च्युली तुमच्याकडे जॉब हवा होता. मी आता जस्ट ग्रॅज्युएट झाले आणि मी जॉब बघते. हा नंबर तुला कोणी दिला? सर, तुमचा नंबर मला तुमच्या ऑफिस मधून मिळालाय. प्लीज मला तुमच्याकडे जॉब द्याल का? कारण मला जॉबची खूप गरज आहे सर आता. ए बघे, नोकरीसाठी ऑफिस मध्ये फोन करायचा, उगाच मला फोन करून त्रास द्यायचा नाही. सर ऍक्च्युली सर प्लीज ऐका ना माझं. मला जॉबची खूप गरज आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप खूप खराब आहे सर. ऍक्च्युली सर, आई आजारी असते, बाबा खूप दारू पितात आणि 3 लहान भाऊ बहीण आहे तो मला. सर प्लीज, मला जॉबची खूप गरज आहे सर. प्लीज मला तुमच्याकडे जॉबला ठेवा ना सर, प्लीज. ए बघ, नोकरीसाठी ऑफिस मध्ये फोन करायचा, उगाच मला फोन करून त्रास द्यायचा नाही. हॅलो 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 सर. बघा, काही कळत नाहीये मॅम. काहीतरी विचार करते. जैसे किती वाजले? 4:30. बापरे, मला उशीर होतोय. मला निघायला हवं, क्लासला पोहोचायचंय. क्लास? कसला क्लास? गर्भसंस्कारचा क्लास. अरे वा, ठीक आहे, सांभाळून जा. तुम्ही काळजी घ्या, मी फोन करते. बाय. सावकाश. हो मॅडम. काय या सर्व्हिस आहे टेलिफोन कंपनीची? कधी रेंज नसते, कधी नेटवर्क नाही. वैताग आहे नुसता. आता सकाळपासून फोन लावते गुरुजींचा, लागतच नाहीये. शी, वैताग. ओ शालिनी, काय झालं एवढं? हं? हे तुमचा दुर्गा अवतार बघून मी घाबरलो ना, म्हणून चौकशी करायला आलो. काय कोणावर चिडलात तुम्ही एवढे? कोण तुम्हाला त्रास देतोय? फक्त नाव सांगा, मी बघून घेतो त्याच्याकडे. पुरे आता बस करा. मी जगले काय मेले काय तुम्हाला काही फरक नाही पडणार. मला माहितीये ना, तुम्हाला तुमचं पद, तुमचा पक्ष, तुमचे कार्यकर्ते, तुमचं राजकारण हेच महत्वाचं आहे. राजकारण ही माझी सवत आहे. तुम्ही तिची चौकशी करा, माझं काय मी बघून घेईन. तुमची काही डिमांड आहे का?